काय संजय हरकून टुम्म का टेटी सरा दीदी ही तर राहणार कसलं भारी आहे कसलं भारी आहे घरट माल घरट काय हो नाही ते बघा की तिकडं कुठली तुला तर घर बघायला आणलं का घरटा बघायला आणलं हो नाही हो ते खरंच लय भारी आहे कसलं गोड आहे पण नमस्कार पंजाबराव. नमस्कार नमस्कार. वहिनी साहेब नाही आल्या? नाही ते आईला आमच्या जरा काम ते आमचे कारभारी तालुक्याच्या गावाला गेलेत ना केस चालू आहे त्याच्यासाठी आणि नोकर चाकरीत का बारदा नाही तुम्हाला सांगतो आता आम्ही इकडे म्हटल्यावरती आमच्या मालकीन बाईंनाच बघावं लागतं ते. हो 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 तेही खरंच आहे म्हणा. या ना. चला 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 या. चल. बस. बर चहा कॉफी सरबत एक काम कर सरबत आणा. बर दत्तू काका. हो सरबत. हो हो. बस खाली. घर बघायचंय ना तुम्हाला? तुम्ही बघू शकता घर. तोपर्यंत मी दादासाहेबांना तुम्ही आलेल्याची वर्दी देऊन येतो. चालतंय की. ही आडीच्या टोक्याची शांत बस ना जरा. सॉरी अहो डॅडी पण नादच खुळा आहे बघा. म्हणजे कुणाच्या पण बहिणीला असलं भारी सासर मिळत असेल तर कुणाच्या पण तोंडून टॉप निघल. खरंय मला. किराणीस नंबर 1 तू न्यायच्या किचन बस इतका मोठला असता ना बस. दत्तू दत्तू तू फोडलंस. तू फोडलास वास. आमच्या भावानं जर्मनीहून आणला होता. अँटिक पीस होता.
तू जन्मभर जरी इथं राबलास तरी नुकसान भरून निघणार नाहीये. एवढा म्हातारा झाला तरी अजून अक्कल नाही आली होय. जर वयामुळं काम झेपत नसेल तर सोडून द्यायचं काम, नाहीतर अशाच चुका करत राहिलास तर लाथ मारून हाकलून देण्यात येईल. कळलं का? हे काय झालंय? आई साहेब बघा की येतात तुला आमचा वास पडला. केवढा महागडा होता. आमच्या भावाने किती प्रेमाने दिला होता आम्हाला. असं झालं का? फार मोठा आवाज झाला काच फुटण्यापेक्षा तुमच्या बोलण्याचा राजेश्री. दत्तू काका, काच फुटली ना तुमच्या हातून? आईसाहेब, तो फ्लॉवर पॉट दत्तू काकांनी नाही फोडला, माझ्याकडनं फुटलाय चुकून. माफ करा. कोण तुम्ही? माझी धाकटी सुपुत्री संजीवनी. आम्ही तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुम्ही नव्हता घरी. हा, तेव्हा मला एक काम होतं म्हणून मी बाहेर गेलते आणि तिथंच अडकले. मी परत आलते तोपर्यंत तुम्ही गेलता, म्हणून नाही भेट होऊ शकले. दत्तू काका, वास तर फुटलाय. आईसाहेब, खरंच त्यांच्याकडनं नाही फुटला. मगाशी माझा तिथं पाय अडखळला आणि माझा हात लागून तो फुटला. माफ करा ताई, खरंच माफ करा. मी घाबरून मागे आले, ते फक्त तिथं तुकडे उचलायला आलते. लग्नाच्या आधीच करवलीच्या हातून घरातली काच फुटली. शुभशकुनच म्हणायचा. काय राजेश्री? दत्तू काका, कुणाच्या का हातानं फुटलंय? घ्या हात आवरायला. पंजाबराव, आपण वर बसू. आणि काय नाव तुमचं? संजू. संजीवनी. हा, संजीवनी. तुम्ही मळ्यात फेरफटका मारून या. तिथं फुटण्यासारखं काही नाहीये. पण मला तुमची बोलणी ऐकायची आहेत. नाही, बैठकीत कुणी लहान आलं, मोठ्यांची बोलणी ऐकायला लागलं तर बोलणी खातं आमच्याकडून. नीट सांभाळून चालणं आणि तोलून मापून बोलणं हे आमच्या घरात मस्त आहे. काय राजश्री? या पंजाबराव. हो, जा. अगं बस बस पुरे थांब. म्हाताऱ्यावर फार उपकार केलेस. अहो काका, असं काय बोलताय? उपकार काय उपकार? मी फार काही नाही केलं तुमच्यासाठी. अहो, आमची स्वरा दीदी आहे ना, ती या घराची मालकीण होणार आहे. मालकिनीच्या बहिणीला कधी कोणी काय बोलताय होय? तुम्ही शांत व्हा बघू. आणि तुम्ही ऐकलं नाही का आईसाहेब काय म्हणाले ते? करवली आहे मी, करवली. करवलीची बट तर असतेच की नाही. चल.
बर ते मळ्याकडे कसं जायचं? ह्या वाड्याच्या मागणं रस्ता आहे, असं का? तसंच जायचं थेट. बर येते मी. हा सुखी राहा. काय काय माधू? मालक तुम्ही आणि आज मळ्यात? आज सुट्टी होती, घरी पाहुणे येणार आहे, तर घरच्यांची ऑर्डर होती घरी थांबू नको. आलो मळ्यात फिरायला. कसला कालवा चाललाय? काय नाही, आपलं ते रोजच पंपाचं, पंप सारखं बिघडते. मेकॅनिकला फोन नाही केला होय? हा आता करा लागलेलो, तेवढ्यात तुम्ही आलाय. मालक माधू फोन नको लावू. बरोबर. सागऱ्या टूल बॉक्स घे ना माझा. जी मालक. माधू एक पकड. हा मोटरीवरचा पत्रा काढ. संजय, लई जबरी न्यूज आहे. अगं ढाबेवाले पप्पांची ऑर्डर वाजली बर का, आणि आता त्यांनीच आपल्याला दिलेल्या ऑर्डर पेक्षा लई मोठी ऑर्डर मिळवून दिली आहे. होय. अगं माझी मर्दाने लय भारी, एकच नंबर झालाय बघ. हा बंद कर आणि पानं दे. ओ मालक मालक काय? मालक 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 कुठं आला? अरे ओके ओके मालक कुठं कुठं हे जरा बॅलन्स बिघडलाय. कुठं आले? जरा बॅलन्स बिघडलाय. मग दे पाना. आपण मालक आधी मोटरीचं बघू, काम खोळंबल्यात. आई भवानीच्या कृपेने आमची मुलंच काय, आमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं ऐश्वर्य लाभलंय आम्हाला. तेव्हा लग्नात आम्ही घेण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. वहिनी साहेब, हा तुमच्या मनाचं मोठेपण आहे. हा. पण कसे की नाही का, घराण्याचा मान असतो. हा? आणि आम्हाला बी वाटतं की मानपान करावं. आणि कसे तुम्ही बी खानदानी, आम्ही बी खानदानी, आपापल्या गावांना कळलं पाहिजे ना आपल्या घराण्याची शान. आता पैशांमध्ये 19-20 असू आम्ही, पण खानदानी तर खानदानीच. हा 19-20 कसं आहे पंजाबराव, एक गोष्ट ध्यानात ठेवा की हे जे लग्न होतंय ना, ते मुळात आमच्या आबासाहेबांनी तुम्हाला जे कर्ज दिलंय ना, ते फेडण्यासाठी म्हणून होतंय. हा म्हणजे तुम्ही अडचणीत असताना आमच्या आबासाहेबांनी तुम्हाला कर्ज दिलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात ते परत कधीही मागितलं नाही. आम्हाला आबासाहेबांनी एवढंच सांगितलं की पंजाबरावांच्या पोरीला या घरची सून करून घ्या. त्यामुळं जे लग्नच मुळात कर्जाची परतफेड म्हणून होतंय, त्यात देणे घेण्याविषयी न बोललेलंच बरं. तुम्ही आमची एकच अट आहे, बोला ना वहिनी साहेब. आम्ही काही मुहूर्त काढलेत लग्नाचे. हा. या मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे. सगळ्यात चांगला मुहूर्त येते 7 तारखेचा आहे. 7 तारीख? अहो 7 तारीख म्हणजे आलीच की. अहो एवढं कमी वेळात कसं काय लग्न उभं राहणार वहिनी साहेब? दुसरा 5 तारखेचा आहे. अहो 5? तिसरा उद्याचा आहे. म्हणून म्हणतो 7 तारीख ओके. ओके ना मग तुम्ही म्हणला ना 7 तारीख ओके, मग ओकेच. हा आणि कसं आहे, लग्नाला किती वेळ मिळाला तर कमीच पडतो. हा ऐन वेळेस कामं चालूच असतात आपलं. आता चांगलं काम आहे, सुपरशे शिकरम. हा चांगल्या दणक्यात लावून देऊ लग्न. हा काय कारभारी. हा 7 तारीख डन.
पाणी येत आहे का रे? आलं का? ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं हॅलो, एक्सक्यूज मी. संजीवनी हॉस्पिटल. ओ हे बघा इकडं इकडं. ओ काका, ओ दादा, ऐकलत का? बहिरे वाटतं. मला काय म्हणले का? आओ मी ते डाले पाटलांचा मळा बघायला आलते. नाही म्हणजे मी रस्ता विसरले. जरा दाखवता का त्यांच्या वाड्याचा रस्ता? सांगता का वाड्याचा रस्ता? तुम्ही कोण म्हणायच्या? मी ते डाले पाटलांच्या होणाऱ्या सुनेची लहान बहीण आहे. मालकीन बाई, मालकीन बाई, मालकीन बाई, मालकीन बाई, अहो मालकीन बाई, पळताय कशा पायी? मी फक्त पाया पडायला हो. तुम्ही आमच्या मेवणी बाई, आमच्या साहेबाच्या मेवणी बाई. बरं, काय नाव म्हणाल्या? मी कुठं काय म्हणले? मग आता म्हणा. संजीवनी. पण हे तर दवाखान्याचं नाव असतंय ना? नाही रस्ता 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 जाऊ की इथनं असं? नाही मी जाते एकटी. हो एकटी का? तुम्ही पाहुणीन बाई आमच्या. मी धावतो की. चला अहो चला चला. हे इथनं सरळ जायचं आपल्याला. अहो असेच येणार होय तुम्ही? मग नाही तर काय, तुम्हाला रस्ता दावायचा ना. आणि तोंड मी काय सिनेमातलं हिरो थोडी दिसणार आहे. आणि वेळ बी नाही तेवढा. आमच्या नवीन मालकीन बाईचं नाव काय म्हणले? स्वरांगी. सौरांगी. स्वरांगी. देश सौरांगी देश आहे. फोटो पाहायला मिळेल काय? म्हणजे दाखवाच. बाबू लय सुंदर आहे. हा नुसती सुंदरच नाही, हुशार पण आहे आमची सोरा दीदी. फॉरेनला जाऊन शिकून आली आहे. बाबू फॉरेनला जाऊन? म्हणजे इथं माकडाच्या गळ्यात मोत्याची माळ पडल्यावानी झालं की. हा म्हणजे? तुम्ही आमच्या साहेबाला पाहिलंय ना? नाही ना, आमच्या दाजींनी फोटो दाखवला होता. लई घाणच अहो नाही म्हणजे ते कसं आहे, काही काही वेळेस फोटो पण घाण येतात ना. म्हणजे लाईट बीट चांगला नसेल तर फोटो काळवंटात, हे की नाही? तसे केस जरा कमीच दिसत होते म्हणा. म्हणजे टक्कलच दिसत होतं. पण ठीक आहे, म्हणजे आता काय तेवढं चालतंय. जरा जाड आहेत का ते? हा आता पोलीस खात्यात नोकरी म्हणजे? हा बाहेरचं खाऊन खाऊन झालं असेल नाही का? पण घराला येळ देतात का? येळ? हा कवा बी येते कवा बी जाते. लय गरम डोक्याचा माणूस आहे ते. तोंड कमी आणि हातच जास्त चालवतात. अहो नुसता हान बडीव कार्यक्रम आहे त्यांचा. म्हणून तर हे तोंड धुतलं नाही. वेळ लागला असता तर मला बी तुडवला असता. लय येळेला मार खाल्लाय मी त्यांचा. म्हणजे सुजीवतातच. खरंच का? मग म्हणून तर बोललो माकडाच्या गळ्यात मोत्याची माळ पडली म्हणून. आता वान नाही पण गुण पाहायचा असतो. पण इथं वानही नाही आणि गुणही नाही. आता तुमची बन एवढी फॉरेनला जाऊन शिकून आली आणि आमचा साहेब ढक्कल पास. नुसतं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात आदले बदले करत असते.
साधं पुन्हा मुंबई पण त्यांना कधी पाहिलं नसेल बरं का. ते एसीपी झालेत ना व, तर ते ढाले पाटील म्हणून वशिल्यानं झाले ते. हा बरं बाईसाहेब, मी हे आपलं साहेबांबद्दल तुम्हाला खरं खरं सांगितलं, हे कोणाला सांगू नका बरं का. भावनेच्या भरात मी तुम्हाला आपलं खरं खरं सांगून टाकलं. ते आम्हाला शाळेत शिकवलंय ना व, खोटं कधी बोलू नये. खोट्याच्या कपाळी गोटा. म्हणजे तुम्ही बी खोटं बोलत नसाल हो ना.